अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्याचे सीताराम नवले 25 वर्षापासून टोमॅटोचं पीक घेतात। वर्षानुवर्ष रासायनिक खतांचा वारेमाप वापर केल्यानं त्यांच्या शेतजमिनीचा पोत खालावला, उत्पादन क्षमता घटली। टोमॅटोवर कीड रोगांचा प्रादुर्भावही वाढू लागला। जास्त उत्पन्न मिळावं म्हणून रासायनिक खतांचा जास्त वापर हे दुष्टचक्र कधी सुरू झालं ते कळलंच नाही। जमीन क्षारयुक्त होऊन पांढरी पडायला लागली। उत्पन्न जास्त काळ टिकून नव्हतं राहत। हे फळ आहे ना, हे फळ लूज पडायचं त्यांनी रासायनिक खताने। 1-2 तोडे झाले का लगेच फळ बारीक व्हायचं। आम्ही इथून पाठीमागे युरिया, सुपर फॉस्फेट हे खत वापरत होतो ना, तर जमीन सफेद होत चालली होती, एकदम क्षारयुक्त, म्हणजे क्षार यायला लागले फार। तर त्याच्यामुळे ते जमीन आम्हाला काही साथ देईना। जमिनीची अवस्था एकदम बिकट अवस्था होत चालली होती का पुढल्या पिढीला जमीनच नसती राहिली। मग आपण ते रासायनिक खतच एवढे टाकत होतो का एकरी दर 10, 40 आणि 50 गोणे टाकायचं, तर ते त्यातले ते जीवाणू मरत चालले। मग शेती नापीक होत चालली अशी का काही दिवसांनी म्हणजे पुढल्या आमच्या मुलांना शेतीच पिकवता येणार। तोट्यातली शेती फायद्यात आणण्यासाठी सीताराम नवलेंनी मग सेंद्रिय पद्धत आणि जैविक औषधांचा वापर करून पाहण्याचं ठरवलं। यंदा त्यांनी 1 एकरातील टोमॅटोच्या लागवडीसाठी सेंद्रिय पद्धत वापरली। त्यासाठी त्यांनी शेतात 4 ट्रॉली शेणखत, गांडूळ खत आणि नीम पावडर टाकून बेड तयार केलं। त्यावर 4 बाय 1.5 फुटावर टोमॅटोंची रोपं लावली। फळाची चांगली वाढ होण्यासाठी त्यांनी गांडूळ पाणी, डिझायर, एक्सोडोस यासारख्या जैविक औषधांची दर 8 दिवसाआड फवारणी करायला सुरुवात केली। फवारणीचं नियोजन आणि सातत्य ठेवल्यामुळे कमी पाण्यातही फुलकळी चांगली राहिली। उष्ण तापमानातही टोमॅटोची वाढ होण्यास मदत झाल्याचं ते सांगतात। प्लॉट आमचा एकदम व्यवस्थित राहिला। एवढ्या टेम्परेचरला तो म्हणजे ते जैविक औषध मारल्यामुळे व्यवस्थित राहिलं, एकदम डेव्हलप आहे। फुलकळी चांगली आहे, फळ भरपूर आलं आणि साईज चांगली आली आणि बारीक साईज नाही, मोठी साईज राहिली शेवटपर्यंत। आता आमचा 12-13 तोडा आहे। जैविक फवारणी केल्यापासून मला कीड आली नाही, लिपायडर आले नाही, आळही नाही आली, उजूक असे आळे पोकारणारी आळी नाही, फुलकिडे, तुडतुडा, मावा, तो थ्रिप म्हणते ते जे हे डिझायर ते मारल्यापासून तर पर बिलकुल म्हणजे 100% मला त्या औषधांचा रिझल्ट भेटला, जैविक औषध। लागवडीनंतर 75 दिवसांनी सीताराम नवलेंना पहिला तोडा मिळाला। आता 1 दिवसाआड ते टोमॅटोची काढणी करतायत। एका तोळ्याला 1.5 टनापर्यंत टोमॅटो मिळतात। आतापर्यंत त्यांना 13 तोड्यातून 21 टन उत्पादन मिळालंय। सरासरी 13 ते 14 रुपये किलो दर मिळतोय। त्यातून त्यांना आतापर्यंत 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळालंय। त्यांना अजून 2.5 टन उत्पादन अपेक्षित आहे। रासायनिक खतं आणि औषधांच्या खर्चातही यंदा मोठी बचत झाली आहे। 60,000 रुपयांचा खर्च वजा करता त्यांना 3 ते 3.25 लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। आतापर्यंत आमच्या 600-700 जाळी गेली आतापर्यंत। अजून 300-400 निघण्याची आम्हाला अपेक्षा आहे। अजून खर्च वजा जाता 3-1 लाख रुपये आम्हाला नेट शिल्लक राहतील। ती जर शेती जर असती तर यंदा 3 हप्ते संपून गेले असते। तर आता कमीत कमी आपल्या त्याच्यामुळं 2 महिने प्लॉट अजून चालला। तर जैविक पासून प्लॉट जास्त दिवस चालल्यामुळं त्याला फळ भरपूर राहिलं आणि बाजार वाढत चालल्यामुळे तो एक फायदा झाला आपला। जीवाणू वाढले त्याच्यामुळे मग पोत सुधारू राहिला ते जमिनीचा। जैविक औषधांमुळे टोमॅटोचं उत्पादन जवळपास 30% वाढल्याचं सीताराम नवले सांगतात। याआधी केवळ 3 आठवड्यापर्यंत चालणारा तोडा आता 2 महिन्यांवर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याबरोबरच जैविक शेतीला प्राधान्य देणं गरजेचं आहे। त्यामुळे जमिनीचा फुलपोत सुधारतो, उत्पन्नही वाढतं, शिवाय निसर्गाचाही समतोल राखला जातो। हाच शेती विकासाचा मंत्र सीताराम नवले यांच्या टोमॅटो शेतीवरून समोर आलाय। शिर्डीहून अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।